नमस्कार जी, बोरीकर स्टूडियो नागपुर की ओर से परमात्मा एक भजन। बाबा जुमदेव जी एका दारिद्र्य घराण्यामध्ये जन्माला आले, कारण आपण तरी बरे आहोत. कारण आपल्याजवळ 2-2 एकर तरी जमीन असेल, 1 एकर तरी आहे. मी 2 एकराचा कास्त कराव, पण बाबाच्या घरी कास्तकारी नाही. कारण बाबाचे आई वडील फार दारिद्र्यामध्ये होते आणि त्या दारिद्र्याच्या पोटी 5 मुलं जन्माला आले. महान त्यागी बाबा जुमदेवजी 5 भाऊ आहेत. पण 5 भावामध्ये पहा, त्यांच्या घरामध्ये भूताटकी सर्वच काही होतं आणि प्रकरण वेगळंच घडलं. धन्य बाबा त्यागी राज थोर, गावी रक्त आहे विश्वंभर. महिमा गाती सेवक तुझे थोर, महिमा गाती सेवक तुझे थोर. कार्य केले मानवासाठी, कार्य केले मानवासाठी. कलियुगी झाले अवतार, कलियुगी झाले अवतार गा. कार्य केले मानवासाठी, कलियुगी झाले अवतार गा. नागपूर टिमकी शहरात पाहत्या ठुमरी घराण्यात जुमन बाबा जन्मले साक्षांत. 5 भावाची होती 7, 5 भावाची होती 7. घरची परिस्थिती लाचार, घरची परिस्थिती लाचार. वेळोवेळी विचार मना गा. नागपूर टिमकी शहरात पाहत्या ठुमरी घरा, कुटुंबा सर्व एकत्र. वडके ना कोणी गणगोत, दारिद्र्य आले जीवनात, दारिद्र्य होते जीवनात. मने अरे अरे परमेश्वरा, मने अरे अरे परमेश्वरा कसा कोपला या मावरत गा. बाबा जुमदेवजीच्या घरामध्ये सर्व दारिद्र्य होते. मान त्या की बाबा जुमदेवजीच्या वडिलांनी बाबा जुमदेवजीला शाळेमध्ये घातलं. शाळेमध्ये जात असताना घरी यायचे, तर घरी त्यांच्या दाराच्या फटीतून त्याला एक भुरकट रंगाचा मोठा डोळा दिसायचा आणि बाबा घाबरून पुन्हा शाळेकडे उठून पडायचे. आणि असे करता करता बाबा जुमदेवजी 4थ्या वर्गापर्यंत शाळा शिकले. थोडक्यात सांगायचं आहे म्हणून बाबा शाळा सोडून
कामाधंद्याला लागले, आई वडिलाला काम धंदा म्हणजे जसं काही विणकरी काम करायला लागले. बाबांनी ठेकेदारी केली, नोकरी केली, पण बाबाला कुठेही समाधान नाही. म्हणून अरे अरे भगवंता गा अनाथाच्या नाता हो, कसा कोपला यामावरच गा देवा. खोटे गा दारिद्र्य मोठे हो, किती पाहसी आमचा यंत गा देवा. आमच्या घरात गा दावा. काही मार्ग दावाया मला गा या वेळेला हो, सुख आमच्या जीवनात गा देवा. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजी चांगल्या वयामध्ये आले, ठेकेदारी करायला लागले, काय नोकरी केली, पण बाबाला कुठेही समाधान मिळत नव्हतं. आणि त्याच्या घरामध्ये पहा, पहिले घर विकला आणि दुसरं घर घेतलं, त्या घरामध्ये राहायला गेले. त्या घरामध्ये सगळं भुताटकीचा खेळ होता, कारण त्या घरामध्ये एक मुसलमान पायरीवर देता क्षणीच मरण पावला होता आणि त्या घरामध्ये तो सतावत होता. त्यांच्या घरामध्ये जन्मास आलेला मूल तोही सुद्धा तसाच कुत्र्यासारखा भुकून मरायचा. म्हणून या गोष्टीचा छडा लावण्याकरता त्या कुटुंबियांनी देवी देवताकडे जिकडे तिकडे जाऊन बंदोबस्त लावला, पण बंदोबस्त लागू शकला नाही. बाबाचे वडील गुरुमार्गी होते. पहा, पाचही भाऊ विचारी एकात, घरामध्ये शिरले भूत खेत, आना काही उपाय ध्यानात, आना काही उपाय ध्यानात. काही नाही आमाकडे ना, काही नाही आमाकडे ना, आम्ही आहो सारे वैतागात गा. बाबा विचारी पडले, सोडा तुम्ही मला एकट्याले, सांभाळजा माझ्या बायकोले कराले, सांभाळजा माझ्या बायकोले कराले. आगा सोडा माझी चिंता, तुम्ही सोडा माझी चिंता, जातो भक्ती मार्गाले गा.
झाला भक्तीचा, गा पक्का विचार मनाचा, अहो मंदिर हनुमानाचा, गा मंदिर हनुमानाचा, अहो घराचे दारी मंदिर आहे, घराचे दारी मंदिर न मार्ग दाराने जागा. सगळे वैद वाण्याकडे जाऊ जाऊ सगळे थकून गेले आणि एक दिवस बाबांनी विचार केला, म्हणे आपण या गोष्टीच्या छडा लावल्या पाहिजे. तो एका देवी देवताकडे भाग पाहण्याकरता जात असताना रस्त्यामध्ये एक त्यांना व्यक्ती मिळालं आणि ते सांगायला लागले, म्हणे दादा तुम्ही चालले कुठं. एक शब्द सांगायचा विसरला, कारण बाबा जेव्हा शाळेमध्ये जात असताना बाबाला खूप छंद होता हनुमान चालीसा वाचण्याचा. पहा त्या बाबा हनुमानजीनी महान त्यागी बाबा जुमदेवजीला मदत कशी केली. एक व्यक्ती रस्त्यामध्ये मिळाला आणि म्हणाला की म्हणे दादा तुम्ही कुठं चालले. म्हणे मी एका वैद्याकडे जातो, आमच्या घरी मोठी भुताटकी आहे बाबा, आम्हाला खाणं गोड नाही लागत. तर म्हणे दादा तुम्ही तिकडे न जाता माझ्याजवळ एक संन्यासाचा मंत्र आहे आणि ते संन्यासी निघून गेल्यावर हॅलो 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 वडिलाला मिळाला आणि तोच मंत्र माझ्याकडे आहे आणि त्या मंत्राचा जप केल्याने साध्य जरी झाला तर तुम्ही कुटुंबाला किंवा जगाला दुरुस्त करू शकता, नाहीतर मरू शकता किंवा पागल होऊ शकता. म्हणून त्या व्यक्तीला घेऊन बाबा घरी गेले आणि चारही भावाला बोलवलं आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाले, सांगा या मंत्राचा कोण जप करतोय. सगळे नकार झाले, म्हणे कोण कोणासाठी मरणार. म्हणून बाबांनी सांगितलं मी तयार आहे, मी या मंत्राचा जप करतो, परंतु माझा एक पत्नी आहे आणि माझा मुलगा आहे, या दोघाचा जरी माझा कमी जास्त झाला तर माझ्या मुलाचा आणि पत्नीचा सांभाळ कराल. बाबा हा बाबाची भक्ती महान असे की ते केले हवाना, केले माझ्या बाबा जुमदेवजीन, केले माझ्या बाबा जुमदेवजीन. 21 दिवस फेरा घातल्या, 21 दिवस फेरा घातल्या, हनुमान झाले प्रसन्न. बाबा जुमदेवजीची भक्तीला सुरुवात झाली आणि हनुमानजीच्या जवळच मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये सकाळी पहाटेच उठून जायचे आणि त्या मंदिरामध्ये भगवंताची पूजा करायची. म्हणून त्या 21 दिवसाच्या का अवधीमध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजीची परीक्षा झाली. पहा पहिली परीक्षा बाबाची, का मुलगी त्याच्या भावाची, दुर्दशा फिरली कर्माची, दुर्दशा फिरली कर्माची. झाले तिच्या अंगाला फोड, झाले तिच्या अंगाला फोड, करणीच्या भगवंताची गा.
कशाला माझ्यांत पाहता मंदिरात प्रदक्षिणा घालता मंदिरात प्रदक्षिणा घालता बाबा आले मंदिरातून बाबा आले मंदिरातून मुलगी दिसाली खेळता गा भक्ती करत असताना त्याच्या भावाची मुलगी अचानक बिमार झाली आणि ती बिमारी वेगळी कारण तिच्या अंगाला सगळे फोडे फोडे होते आणि त्या फोड्यातून रक्त असा पाणी वाहत होता म्हणून बाबाकडे आले बाबाचे बंधू त्या मुलीचे वडील आणि बाबाला म्हणतात दादा माझ्या मुलीची फार तब्येत खराब आहे तर माझ्या मुलीला एक नजर पाहायला चाल त्यावेळी बाबांनी सांगितलं की दादा म्हणे मला काही याच्या पुरतं कळत नाही कारण मी भगवंताची भक्ती करतोय दुसरं काही नाही दादा म्हणे तू काही करूच नको पण एक नजर माझ्या मुलीकडे चाल आणि माझ्या मुलीला बघ कारण ती मरणाच्या वाटेला लागली आहे बाबाची भक्ती महान असे की ते केले हवाना हनुमान झाले प्रसन्न हनुमान झाले प्रसन्न मार्ग दाविला भक्तीचा मार्ग दाविला मुक्तीचा एका तत्वावर राहू नका म्हणून बाबांनी त्या मुलीला पाहिलं आणि बाबाला पाहून झालं नाही कारण तिच्या अंगाला सर्व फोडे होते आणि त्याच्यातून रक्त वाहत होता म्हणून बाबा नाराजीने घरी आले आणि दुसऱ्या दिवशी अगरबत्ती कापूर बाटलीवर पाणी घेतला आणि पुन्हा मंदिरामध्ये गेले मंदिरामध्ये भगवंताची आंघोळ केली आणि पहा अगरबत्ती कापूर लावला आणि भगवंताच्या समोर विनंती केली की बाबा हनुमानजी एक तर त्या मुलीला जीवदान द्या नाही तर मला आपल्या चरणी विलीन करा पहा केवढी प्रतिज्ञा केली बाबांनी आणि दुसऱ्या दिवशी काय झालं की बाबा पहाटे सुटले आंघोळ करण्याकरता आणि मंदिरात जायचं तर ती मुलगी अंगणामध्ये झाडझूड करताना बाबाला दिसली आणि बाबांनी तिच्याकडे पाहिलं अरे म्हणे हिच्या अंगाला कालच बिमारी होती आणि आज सर्वस्व नाहीशी झाली याचा अर्थ असा आहे की बाबा हनुमानजी आम्हाला मला काही भक्ती करू देणार नाही आणि ही खरोखरच म्हणतात की खरोखर हनुमानजीची भक्ती महान आहे कठोर आहे पहा त्या मुलीला जीवदान मिळालं आणि त्या एका रात्रीमधून त्या मुलीचे सर्व फोडे नाहीसे झाले पहा दुसरी परीक्षा आहे बाबाची एक रंगारी समाजाची अगा बाई एक शांता नावाची बाई एक शांता नावाची गादीला येत होते भूत अहो तिला येत होते भूत करणी त्या भगवंताची बाबाच्या भक्तीचा वेग वाढत गेला बाबांनी एका दिवशी 3 हवन घडवले म्हणून बाबा तेव्हा निराकार मध्ये सुद्धा यायला लागले आणि भक्ती खूप वेगात चालत असताना
बाई ते बाबाकडे यायची भूताच्या भरात आणि बाबाच्या समोर नाचायची आणि बाबांनी तीर्थंगारा दिल्यावर ते घरी निघून जायची पहा आणि पुन्हा परत यायची. बाबाने भूत काढले काही वेळा वापस आले केव्हा ते निघून गेले केव्हा ते निघून गेले. अहो यसे करता करता दादा यसे करता करता बाबा हताश झाले का. बाईच्या अंगात जेव्हा भूत येत होता आणि ती बाई पुन्हा आणखी बाबाकडे आली. बाबाकडे आल्यावर बाबांनी विचार केला म्हणे या भूताचा छडा लावल्या पाहिजे. कारण अशी कोणती शक्ती आहे की या शक्तीने ही भूताडकी आपल्या जवळ येतो. या भूताडकीचा आपण नायनाट केला पाहिजे. म्हणून पुन्हा 41 दिवसाचे हवन सुरुवात केलं बाबांनी. आणि त्या 41 दिवसाच्या हवनामध्ये ती बाई हवनाजवळ येऊन बसली आणि सांगायला लागली बाबा हनुमानजी पाताळामध्ये गेले. लाखो अब्जाची गिनती लावायला लागली आणि सगळे भूत बाबा हनुमानजी या हवनामध्ये आणून टाकत आहेत शेपटीमध्ये गुंडाळून. आणि त्या ठिकाणी मग सगळ्या देवांनी दर्शन दिलं. आणि त्याच नंतर एक तो परमात्मा त्यांनी सांगितलं क्या मानव तू ढूंढ रहा है मैं तेरे पास हूं. आणि ज्या अगोदर तो भूत निघत नव्हता आणि त्या प्रतिज्ञा केल्यामुळे तो भूत निघून गेला. असा तो एक मंत्र आहे बाबा हनुमानजी. असे किती केले हवाना भूत बाधा दिली फेकून सुखी झाले सुखी झाले सेवकाचे जीवन. आता येणार नाही भूत आता येणार नाही भूत बाई जावे निघून गा. भूत निघाला आणि तेव्हापासून ती बाई बाबाकडे आली नाही. म्हणून एक दिवस काय झालं की त्याच बाईचा नातू अत्यंत बिमार झाला कारण त्याचे आयुष्य संपले होते आणि त्यांनी डोळे वटाळले सगळ्या नाडीगिडी घसरल्या होत्या. पण ती रडत बाई बाबाकडे आली. त्या बाईला बाबाचा विश्वास होता म्हणून बाबाकडे आली आणि बाबाला गयावया करून म्हणायला लागली बाबा माझ्या मुलाला वाचवा माझे बाबाजी बाबा. रडायला लागली त्यावेळी शांताबाई. बाबा म्हणे माझा मुलगा फार बिमार आहे आणि बाबाकडे येऊन हात पाय जोडायला लागली. त्यावेळी बाबा म्हणतात भैया उस बाई को बाजू में रखो क्योंकि ये झाड़ के ऊपर छाव ना पड़े और जो कुछ है मैं देखता हूं. त्यावेळी बाबा निर्मय अवस्थेमध्ये होते. आणि बाळा माझ्या गा अरे तांडुल्या रे रे बाळा माझ्या गा रे तांडुल्या रे.
शांताबाई खूप रडायला लागली. बाबा म्हणे माझ्या मुलाला वाचवा. त्यावेळी बाबा काय म्हणतात आपल्या भावाला, अरे तेव्हा बाबा भावास म्हणाले, गा समजवा त्या शांताबाईले, सावली नको पडू दे जो मले, सावली नको पडू दे जो मले. मी पाहतो सारे काही, गा मी पाहतो सारे काही, धीर ठेवा म्हणाले गा. तेव्हा बाबा मग्न झाले, हाक त्याने दिली गोरखाले. गोरख धावून आले, गोरख धावून आले. मने जाय महाराजाकडे, मने जाय महाराजाकडे, बोलवाये महाराजाले गा. निराकार मध्ये असताना बाबांनी गोरखाला आवाज दिला, म्हणे गोरखा इकडे या. त्यावेळी गोरखनाथ बाबाकडे आले आणि बाबा म्हणतात त्या गोरखनाथाला, म्हणे तुम्ही यमराजाकडे जा. त्यावेळी गोरखनाथ यमराजाकडे गेले आणि त्या यमराजाला बाबाकडे बोलवून आणलं. आणि त्यावेळी बाबाच्या समोर उभे असताना बाबा म्हणतात त्या यमराजाला, पहा मग आले तिथे यम, म्हणे माझे आहे कोणते काम. बाबा त्याला सांगे समजावून, बाबा त्याला सांगे समजावून. गड फास लावला बाळाला, गड फास लावला बाळाला, दे फासा काढून गा. काढला जर फास, यमराज करीन तुझा नाश. गा पूर्ण करीन विध्वंस, मी पूर्ण करीन विध्वंस. तुझी उलटी करीन यमपुरी, तुझी उलटी करीन यमपुरी, जरी नाही काढला फास गा. यमानी फासा काढला, गा मुलगा पूर्ण सजीव झाला. जागेवर खेळाया बैसला, जागेवर खेळाया बैसला. चुकला ब्रह्मदेवाचा लेख, चुकला ब्रह्मदेवाचा लेख. आनंद मावेना गगनाला गा.
आणि बाबाला म्हणायला लागले सांगा हुकूम. त्यावेळी बाबा म्हणतात यमराज, त्या मुलाच्या गळ्यामध्ये तुने फासा टाकलास, तो फासा काढ. अगर जरी तुने तो फासा नाही काढलास तर तुझ्या यमाची यमपुरी उलटी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतो की या मार्गामध्ये आलेला सेवक कधी दुखी राहू शकत नाही, कारण ही महान शक्ती आहे, ही दैवी शक्ती आहे. बाबांनी जी कमावून ठेवली आपल्याकडे दिली आहे, साधी सुधी नाही. म्हणून पहा, आज त्या मुलाला यमाच्या तावडीमधून बाबांनी त्या मुलाला सोडवलं. पण आजही तेच चालू आहे. तुमच्या शब्दावर भगवंत उभा आहे. यमानी असे कार्य बाबांनी केले. यमानी फासा काढला, गा मुलगा सजीव झाला, मुलगा पूर्ण सजीव झाला. जागेवर खेळाया बैसला, जागेवर खेळाया बैसला. चुकला ब्रह्मदेवाचा लेख, चुकला ब्रह्मदेवाचा लेख. आनंद मावेना गगना लागा. असे कार्य बाबांनी केले, मानव धर्माला जागविले. कार्य त्याच्या फळास आले, कार्य त्याच्या फळास आले. झाली मर्जी ईश्वराची, झाली मर्जी ईश्वराची. बाबा आम्हाला सोडून गेले गा. सोडून आम्हाला हो, झाले दुःख आम्हाला भारी गा दादा. पायीन गा माझे बाबा हो, बाबा तुम्हा कोठे पायीन गा, कोठे जाईन गा. कोठे मिळेल मूर्ती गोजिरी गा बाबा. सर्वाला बाबा सांगून गेले, सेवकाला आपल्या सारखे केले. गा कमी नाही काही तुम्हाले,
कमी नाही काही तुम्हाले वा परमात्माची करा सेवा परमात्माची सांगितले सगळे सेवकाले गा जो करील पूर्ण सेवा मिळेल भक्तीचा मेवा परमात्माच एक ठेवा गा परमात्माच एक ठेवा करील कल्याण सगळ्याचे करील कल्याण सगळ्याचे मानव धर्माला जागा परशुराम गातोय आनंदान लेखनी चाले जोरान गा लेखनी चाले जोरान पेवठा गाव त्याचे ठिकाण इतिहास दिला घडवून इतिहास दिला घडवून आहो चुका भूल माफ करा आगा चुका भूल माफ करा आम्ही आहो ज्ञान गा